वन महाराष्ट्र। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 23वा दिवस उजाडलेला आहे। खरं तर या 23 दिवसामध्ये महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या। अनेक राजकीय पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मसाजोग इथं पीडित कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं आणि या घटनेतील मुख्य आरोपी पकडावेत यासाठी मागणी केली। मात्र 23व्या दिवशीही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या अटकेपासून दूर आहेत। यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी केस तहसील कार्यालयासमोर आज धनंजय चौधरी, जे की सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील रहिवासी आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि आज ते या ठिकाणी या घटनेतील मुख्य आरोपी पकडले जावेत। त्याचबरोबर जे प्रमुख सहभागी आरोपी आहेत त्यांच्यावर 302 कलमान्वये गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। काय सांगाल, तुम्ही खूप दूरून म्हणजे पुण्याहून आलात, हवेली मला सोरतापवाडी हे तुमचं गाव आहे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, म्हणजे इतक्या दुरून या ठिकाणी काय मागणी? 22-23 दिवसापूर्वी विद्यमान सरपंच मसाजोगचे संतोष देशमुख साहेब यांची अतिशय निर्गुण अशी हत्या झाली। भारत देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्गुण हत्या व्हायची ही पहिलीच घटना आहे। ह्या हत्येमागला मास्टर माइंड वाल्मिक कराड, आता कळते की हे सिलेंडर झालेत, स्वतःहून पोलिसांना ते हजर झालेले आहेत, परंतु त्यांच्यावरती 302 खुनाचा गुन्हा नोंदून त्याच्याखाली त्यांना अटक करणे हे गरजेचं आहे आणि बाकीचे जे काही आरोपी अजून फरार आहेत तेही अजून अटक झालेले नाहीत, त्यांनाही अटक करण्यात यावी। ह्याच्यासाठी मी केस तालुक्यामध्ये तहसील कचेरी पोलीस चौकी समोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत 302 खुनाचा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती नोंदवला जात नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण हे सोडणार नाही। तुम्ही पुण्यावरून म्हणजे पुण्याचे रहिवासी, मग केजमध्ये उपोषण? केजमध्ये येण्याचं कारण म्हणजे मी 10-12 दिवसापूर्वी एसपींना उपोषणाचं लेटर दिलं, कलेक्टरांना दिलं, डीवायएसपींना केसच्या दिलं, पोलीस चौकीला दिलं, तहसीलदारांना दिलं, तरी बी कुठली कारवाई झाली नाही। आणि वाल्मिक कराडांनी या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात 2 नंबर धंदे चालू आहेत। 2 ते 2.5 हजार कोटीची बेकायदेशीर प्रॉपर्टी त्यांनी बेनामी जमावलेली आहे। ह्याच्या मागं धनंजय मुंडेचा वरद हस्त आहे। धनंजय मुंडेचा सुद्धा राजीनामा हा झाला पाहिजे। मी अजित पवारांना सांगू इच्छितो, तुम्ही धनंजय मुंडेचा ताबडतोब राजीनामा घ्या। त्याचा राजीनामा झाल्याशिवाय निपक्षपातीपणाने ही चौकशी होणार नाही। न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र।